प्रेज द लॉर्ड. आपल्या सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम आणि प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती असो की आज देवाची महान जीवनाची भाकर आजच्या सुंदरच्या सकाळी आपण खाणार आहोत. म्हणून आजची भाकर फिलिप्पीकराचं पत्र याचा 3रा अध्याय 8वं वचन आणि 12वं वचन यातून आज आपण ती भाकर खाणार आहोत. फिलिप्पीकराचं पत्र 3रा अध्याय आणि 8 आणि 12 वचन यामध्ये असे लिहिले. 8 वचन, इतकेच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी असे समजतोय. त्यांच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो आणि त्या केर कचरा अशा लेखतो, यासाठी की मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा. देवाचे संत पौल फिलिप्पीकरच्या मंडळीतील वैयक्तिकरित्या हे पत्र लिहित आहे आणि बायबल सांगतं फिलिप्पीकर हे देवाचे दास यांनी वैयक्तिकरित्या देवाच्या दासाला जे फिलिप आहेत त्यांना हे वैयक्तिक पत्र आहे. देवाच्या लोकांना ख्रिस्त या शब्दाविषयी आज आपण ऐकणार आहोत आणि ख्रिस्त हा लाभ याविषयी आज आपण पाहणार आहोत. बहिणींनो भावांनो, या जगामध्ये आम्ही पाहतो की मनुष्य जीवन जगत असताना कुठल्या तरी उद्देशानं, लाभ या उद्देशानं, काहीतरी मिळेल या अपेक्षानं तो जीवन जगतो. देवाच्या लोकांनो, जगाच्या लाभापेक्षा आत्मिक लाभ हा फार महत्त्वाचा आहे. म्हणून प्रभूचे दास च्या वचनात यवनकृत शुभवर्तमान याचा 1 अध्याय 42 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. तर शास्त्र सांगतं, देवाचे संतगण शिमोन म्हणतात की ख्रिस्त म्हणजे मसीहा आम्हास सापडला आहे. हे शोधायला गेले येशूला. जेव्हा येशूला त्यांनी शोधलं देवाच्या लोकांनो, तेव्हा ते म्हणतात की ख्रिस्त म्हणजे मसीहा आम्हास सापडला आहे. भावांनो, बायबल सांगतं शोधा म्हणजे सापडेल, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल आणि ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडलं जाईल. ते म्हणतात आम्हाला सापडला आहे. हालेलुया. सापडल्यानं त्यांचं जीवन बदलून गेलं. बहिणींनो भावांनो, पुढे मी पाहतो देवाचं वचन सांगतं की योहान शुभवर्तमानामध्ये शमरोनी स्त्रीची गोष्ट पाहायला मिळते. योहान 4:29 आम्हाला पाहायला मिळतं, शमरोनी स्त्री म्हणाली, तोच ख्रिस्त असेल का? ही स्त्री व्यभिचारी पापी स्त्री होती आणि बायबल सांगतं या स्त्रीला पाण्याची गरज होती, म्हणून ती याकोबाच्या विहिरीवरती त्या ठिकाणी आली आणि येशू भेटला तिला. येशूनं तिच्या जीवनातली सर्व हकीकत सांगितली आणि हकीकत सांगितल्यानंतर ती अख्ख्या गावात येशूच्या बद्दल सांगण्यात आलं. जो ख्रिस्त म्हणजे मसीहा जो येणार आहे तो हाच काय. तिला वचनं माहिती होती. बहिणी भावानो, तिचं जीवन बदललं आणि बायबल सांगतं तोच ख्रिस्त असेल काय. म्हणून तिने त्या ख्रिस्ताबद्दल लोकांना सांगितलं. ख्रिस्त या शब्दाचा अर्थ अभिषिक्त, देवाच्या कामासाठी वेगळा केलेला. भावांनो आणि बहिणींनो, मग शुभवर्तमानामध्ये 16व्या वचनामध्ये प्रभूनं त्याच्या शिष्यांना प्रश्न विचारला, लोक मला काय म्हणून म्हणतात? तेव्हा येशू शिष्यांना म्हणतो, तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? बायबल सांगतो देवाच्या लोकांनो, पेत्राला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा पित्यानं त्याला ती गोष्ट समजून सांगितली. तेव्हा पेत्र म्हणतो की तुम्ही जिवंत देवाचे, पेत्र म्हणतो आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. बहिणी भावांनो, शेवटच्या काळामध्ये मेसेज हाच आहे की मनुष्यानं सर्व जग मिळवलं आणि आपल्या जीव गमावला तर त्याला काय लाभ, असं मार्क 8:36 असं लिहिलेलं आहे. जगणे मला ख्रिस्त आणि मरणे मला हे लाभ, हे फिलिप्पीकराच्या पत्रात 1 अध्याय आणि 21 वचनामध्ये लिहिलेलं आहे. म्हणून आज पौल देवाच्या वचनाकडे लक्ष देतो. पौलाकडं धनसंपत्ती होती ती वचनाची. पौलाला जेव्हा देवाचं ज्ञान प्राप्त झालं तेव्हा त्या वचनानं जगातल्या सगळ्या गोष्टी हानीच्या आहेत असं त्याने समजलेलं आहे. म्हणून ख्रिस्ताला प्राप्त करून घ्या. ख्रिस्त म्हणजे देवाचं वचन आहे. प्रारंभी शब्द होता, शब्द देव होता, शब्द देवासह होता. या ख्रिस्ताला लाभ आपल्या जीवनामध्ये मिळून घ्या देवाच्या लोकांना.
आणि ज्यानं ख्रिस्ताला प्राप्त केलं त्याला नवजीवन प्राप्त झालेलं आहे. म्हणून या शेवटच्या काळामध्ये आपल्या आत्म्याचा नाश होऊ देऊ नका. मनुष्यानं सर्व जग मिळवलं आणि स्वतःच्या आत्म्याचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ? काही लाभ नाही. म्हणून पित्यानं त्याचा पुत्र पाठवला, जो ख्रिस्त म्हटलेला मसीहा आहे, जो प्रभू येशू ख्रिस्त आहे. योहान 3:16 सांगितल्याप्रमाणे देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास येतो तर त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. म्हणून आजच आम्ही काय मिळवलं आहे हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून जगातल्या गोष्टी मिळवण्याच्या प्रयत्नात राहू नका, येशूला मिळवण्याचा प्रयत्न करा, कारण प्रभू येशू ख्रिस्त लवकर येणार आहे. प्रियजनांनो, क्रोधाच्या समयी धन उपयोगी पडत नाही, पण धार्मिकता मृत्यूपासून सोडवते. म्हणून येशू लवकरच येणार आहे. म्हणून येशूच्या येण्याच्या तयारीला आपण लागूया आणि दुसऱ्यांनाही या ख्रिस्त हा लाभ देण्याचा आपण प्रयत्न करू. प्रभू येशू ख्रिस्त करो वाचली वचनाच्या द्वारे ते बाब तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. आमेन. गॉड ब्लेस यू.